त्यांच्या स्वागत सन्मानासाठी सन्मान चिन्ह सुंदर स्पॉन्सर केले. त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान गावदेवी 40+ पिंपळगर संघाच्या वतीने केला जाईल. गणेशजी भोईर नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचा चांगला सहकार्य हातभार लागलेला आहे आणि गावदेवी 40+ पिंपळगर संघाच्या वतीनं त्यांचं येतोचे स्वागत आणि सन्मान महेश भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक चांगले गोलंदाज आहेत गावदेवी 40+ पिंपळगर संघाचे, ज्यांनी चाचणी स्पर्धेतून पहिली विकेट हॅट्रिक आपले नाविक कोरली होती. धन्यवाद गणेशजी भोईर. त्यानंतर आपल्या मंडळाचे लॉट कमिटी मेंबर जॉली कामतकर संघाचे सिनियर खेळाडू विलास पाटील सर. अतिथी देवो भव विलास पाटील सरांचा देखील स्वागत आणि सन्मान गावदेवी 40+ पिंपळगर संघाच्या वतीने केला जातोय. महेश भाऊ आपले शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्येच करणार आहोत. आता आपण थेट जाऊया मैदानामध्ये. होम फोटो लाईव्ह आपण देखील कॅमेरामॅन मैदान कव्हर करायचं आणि ऐकूया संदेश पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिवस क्रमांक 1 आणि गावदेवी स्पोर्ट्स पिंपळगर आयोजित आणि गावदेवी चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण जो सामना पाहत आहेत, एका बाजूला टीम जय बोलना सरोलीपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान गोवे. एक मॅच जिंकली आहे दोन्ही संघाने आणि फार मोठा मॅच आहे. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. नामदेव चौधरी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्याम जगताप आणि विजय पाटील. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज नामदेव. पहिला चेंडू अगदी चांगला टाकला गेला. ओ थोडंसं मिस जज तिथे पाहायला मिळाला पॉलोत्रमध्ये. कदाचित चेंडू जर हातामध्ये आला असता तर मग रनआउटची संधी देखील होती. आणि विकेट कोणाचा होता नामदेवला माहिती आहे. विजय पाटील नो स्ट्रायकिंगवर आहे. चांगली सुरुवात. पहिला चेंडू डॉट. नामदेव चौधरी यावर्षी अलगच क्रिकेट पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न. बीट फलंदाज मात्र रनआउटची संधी होती तिथे. काय घडलं पाहूया. धाव कंप्लीट केली गेली आहे आणि 22चा इशारा येतो पंचाच्या माध्यमातून आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. नक्कीच तिसरे पंच बघतायत. तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. नॉट आउट. बॅटर इज सेफ आहे. चांगला थ्रो आला होता आणि स्ट्रायकिंगवर आता फलंदाज विजय पाटील. फार लक्ष असेल टीम सरोलीपाडा टीम संघाचं या खेळाडूवर. हा खेळाडू जेव्हा आपल्या मूडमध्ये असतो तेव्हा चांगल्या धावा बनतात. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल होता. स्केअर ऑफ द विकेट गॅप मध्ये क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतो चौकार. सुंदर सुरुवात. मी अगोदरच सांगितलं जेव्हा आपल्या मूड मध्ये असतात आपल्या लय मध्ये असतात तेव्हा चांगले स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळत आहेत. चौकाराने आघात करताना आपण पाहतोय बॅटरला विजय पाटील. सुरुवात करताना चौकाराने टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत नामदेव चौधरी. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन टीम कॅप्टन साईनाथ पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 खेळाडू आहेत ऑफ साईडला. शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये आणि एक मिड ऑफ आहे. टीमचे कॅप्टन साईनाथ आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज नामदेव चौधरी. मोठा फटका खेळायचा होता. औषधाचा जोरदार अपील झाला होता. आता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय नामदेव चौधरीच्या माध्यमातून. येणाऱ्या भरपूर मोठ्या स्पर्धा कमिंग सून आहेत. आता सध्या 2 स्पर्धा सुरू आहेत. एक पिंपळगर आणि एक नांदकर. पुढचा चेंडू
शॉर्ट बॉल कंट्रोल हुकचा फटका, शतरक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरा धाव घ्यायचे मात्र नकार देताना आपण पाहतोय विजय पाटीलला. फक्त एकच धाव घेता आली आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे ते म्हणजे 6 धावा. विकेट गेलेला नाही आहे मात्र 5 चेंडू झालेले आहेत. आता जर मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो टीम जय हनुमान गोवे संघावर. नेक्स्ट मॅच मातोश्री चाविंद्र आणि दिवा स्पोर्ट दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे आहे. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. 55 56 वय झाली आहे मात्र क्रिकेटचा जिद्द पहा. नवीनच ऊर्जा, नवीनच आशा घेऊन आपल्या संघासाठी आलाय नामदेव चौधरी. आपण पाहतो यावर्षी नक्कीच मान्यवर कक्षामध्ये पिंपलगर ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौभाग्यवती सुनीताताई बिभीषण पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. गावदेवी 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. मैदानामध्ये सामना सुरू आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि जय हनुमान गोवे दोन्ही संघांनी एक एक विजय संपादन केलेला आहे आणि दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये आले 5 धावा गोवे संघासाठी. नक्कीच एक चांगली सुरुवात आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. जय भोलेनाथ थोडासा स्पीडअप ठेवा. आपण वेल सेट केलेला आहे. धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर. 6 रन. रतन गोलंदाज, षटक क्रमांक 2. फार महत्वाचा षटक आहे. समोर बॅटर सज्ज होतोय विजय. मोठा फटका खेळायचा होता मात्र शेवटच्या मोमेंटला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो आलाय मात्र त्याहून वेग फलंदाज विजय पाटील याच्यामध्ये पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. चांगला खेळ आहे सध्या तरी दोन्ही संघांचं. रतनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाज आता राऊंड विकेटने गोलंदाजी करतील रतन आणि समोर विजय पाटील. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पायाने चेंडू अडवला गेलाय आणि डायरेक्ट थ्रो आला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्यात. श्याम जगताप प्रयत्न करतायत, विजय पाटील प्रयत्न करतात धावा बनवण्याकरिता मैदानामध्ये. धावा झाल्या 10 धावा धावफलकावर. अतिशय चांगला खेळ सध्या मैदानामध्ये. पुढचा चेंडू. रतन गोलंदाज. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. पॉइंटमध्ये फिल्डिंग चांगली आहे आणि आता फलंदाज रनआउट होण्याची शक्यता आहे. पाहूया आपण आता काय दिनेश करतायत. आणि आता बॅटर आउट. श्याम जगताप बॅटर इज आउट. पहिला विकेट टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासाठी रनआउटच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. मातोश्री चाविंद्र आणि दिवा स्पोर्ट दिवा. बिग मॅच आणि बिग फाईट यानंतर. त्यानंतर आई गावदेवी रांजोनी टीम आणि जय बजरंग कारिवली. बडा मुकाबला. मान्यवर कक्षामध्ये पिंपलगार रांजणोली ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौभाग्यवती सुनीताताई बिभीषण पाटील, त्यांच्या बाजूला आपण पाहतोय बाबुलनाथजी शेलके समाजसेवक पिंपलगार, संतोषदादा पाटील आहेत, गणेशजी भोईर, जगदीशजी म्हात्रे, विलास बालू पाटील, नंदूजी पाटील, गणेशजी पाटील, देवीदास पाटील, शरदजी पाटील, भोलेनाथ भाऊ, महेशजी पाटील, भरत पाटील आणि ऑल आपली कमिटी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2025 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मैदानामध्ये पाहतोय. जय हनुमान गोवे आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा.
पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर आणि प्रमोद नवीन बॅटर आलाय, त्याच्या बॅटमधून ही धाव आली आहे. चांगला खेळ नक्कीच आता सध्या तरी पाहायला मिळते जे बोलणं सरुळपाडा टीम संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी जी तयारी झाली आहे अतिशय चांगली झाली आहे सरुळपाडा टीम संघाच्या माध्यमातून. टीम वर्क चांगलं आहे, फिल्डिंग चांगली होते, कॉम्बिनेशन केलं जात आहे. प्रत्येक खेळाडूला नक्कीच लीड करताना आपण पाहतोय टीमचे कॅप्टन साईनाथ पाटील. जेव्हा एकजूट होतात ना तेव्हा चांगला खेळ होतो आणि तो खेळ सध्या पाहायला मिळाला आहे. एक बलाढ्य संघाला मात दिली होती मागच्या सामन्यामध्ये जनमन गोवे टीम संघाने, मात्र सध्या आता कंडिशन थोडीशी खराब आहे. धावा बनवायला लागतील, त्याहून चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे सज्ज आहे, चांगली फिल्डिंग आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. मोठे फटके येणे बंद झाल्यात. एक षटकार प्रमोदने पहिल्या मॅचमध्ये खेळला होता, त्यानंतर थोडीशी शांतता आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा पहिलाच सामना रंगतदार झाला होता. मागचा मॅच लोई स्कोरिंग, धावा 14 धावा धाव पलकावर आहेत. गावदेवी ओली टीम संघाला फक्त 35 धावांचा आव्हान ठेवता आला होता आणि तो सहजरित्या पूर्ण केला होता टीम सरवली संघाच्या माध्यमातून. सरवली पाडा लक फॅक्टर नक्कीच चांगलं काम करताना आपल्या संघासाठी नामदेव चौधरी, त्याचबरोबर गोलंदाज रतनला पाहतोय आपण. शांतता ठेवली आहे, मोठे पटके आले नाही आहेत. मोठा पटका समोर खेळलाय टीमचे कॅप्टन साईनाथ. ओ मिचेच नजर आटी, चेंडू सीमा पार चौकार. ऍक्च्युली ऑलरेडी ते पुढे निघून गेले होते, नंतर मोमेंट चेंज केलं. चेंडू जेव्हा हवेमध्ये बघितला मी जज त्यांच्या माध्यमातून आणि हा चेंडू चाललाय सीमा रेखापार चौकार. दुसरा चौकार या डावाचा आपण पाहतोय. धावसंख्या धावपलकावर अल्पेश गायकवाड यांच्या माहितीनुसार 18 धावा 9ची सरासरी गाठत आहे. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या मध्ये पाणी घेतला जात आहे आणि पाण्याची व्यवस्था सन्माननीय हरीश गणेश पाटील यांच्या माध्यमातून एक पुण्याचं काम करण्यात आलेलं आहे. पाणी नक्कीच दिला गेलं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आणि तो पाणी नव्हे तर मॅसेज मैदानाच्या मध्ये तानाजी पाटील घेऊन येताना आपल्या खेळाडूंसाठी. कारण की विजयने मागच्या मॅचमध्ये देखील चांगला संघर्ष केला होता. या मॅचमध्ये 2 चौकार आल्यात, मात्र या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरतील. थोडासा वेग वाढवावा लागेल, चांगल्या धावा बनवाव्या लागतील. 18 धावा 2 षटकाची समाप्ती. नक्कीच संदेश आडोस पडोस की लढाई आहे. गोवे आणि सरवली पाडा आणि पिंपलगडची स्पर्धा. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत. वेलकम कृष्णा मडवी, दिवस व दिवा आणि मातोश्री 40+ चाविंद्र टीम. बघा आपल्याला दुसरा पुकार आहे. नाही, आपण जे चाचणी स्पर्धेपासून जे नियम झालेत ना कालीराम केनी सर, त्या नियमांनाच आपण फॉलो करत आहोत. जे जे आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आयोजन कमिटी भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून, त्यांनाच आपण फॉलो करतोय. कारण की तुम्ही जेव्हा इनिंग ब्रेक होतो तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये तुमचे 2 कॅप्टन उपस्थित असणं फार महत्त्वाचं आहे. टॉस होणं कंपल्सरी आहे इनिंग ब्रेकमध्ये. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीत राहा. पॅनलाइज मागच्या मॅचमध्ये ओली टीम संघाला लेट रिपोर्टिंगसाठी केलं होतं. गोलंदाज क्रमांक 3 षटक टीमचे कॅप्टन साईनाथ पाटील. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय आणि हा चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. येतोय हाय हँडसम षटकार. हिला का भी हमारा धमाका भी हमारा दाखवत असताना प्रमोद भोईर ऑन फायर नाव. षटकाराने आगाज करताना तिसऱ्या षटकाचा साईनाथ पाटील टीमच्या कॅप्टनला सांगताना प्रमोद भोईर वेलकम. षटकार आला 24 धावा धावपलकावर. चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमधून पंचांच्या माध्यमातून आणि जुना चेंडू पोहोचला गेला मैदानामध्ये. सुरुवात तानाजी पाटील यांचा मेसेज जो आला होता कुठेतरी प्रमोद भोईरने स्वीकारला आणि त्याचा रिप्ले देत असताना आपल्या कॅप्टनला. अजूनही मी सांगेल की जय हनुमान गोवे टीम, आपण डगआउटमध्ये बसायचं लक्षात घ्या. 2 डगआउट सुंदर असे बनवण्यात आलेले आहेत. सर्व संघांना घेऊन नियमानुसार आपण डगआउटमध्ये बसायचं आहे. एक चांगली स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. थँक्यू. आपण सर्व खेळाडूंनी बसून घ्या. खुर्च्या खाली करा. आपण तिथून प्रेक्षक वर्गाला विनंती असेल खेळाडूंकरता खुर्च्या द्यायच्या आहेत. साईनाथ पाटील शॉट अँड पनिश. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये. ओ झेल सोडली आहे. कोणाची झेल सोडली तर प्रमोद भोईर ज्याने मागच्या चेंडूत षटकार ठोकला होता त्याला जीवनदान दिलाय.
खत्री की घंटी वाजू शकतो टीम सरुलीपाडा टीम संघासाठी. धावा होत आहेत सिल्वर जुबली 25 धावा 25. अतिशय चांगली ही लढत. एक सामना जिंकलाय. हा सामना जिंकून नक्कीच पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा. 7 धावा आल्यात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये. कॅप्टन कूल असणं फार महत्वाचं आहे. साईनाथ पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज पोहोचू शकला नाहीये. एकदा विजय पाटील पूर्ण करताना आपण पाहतोय. आज फुटवर्क बरोबर साथ देत नाहीये विजय पाटील यांना. काय बॅटिंग राहिली होती कोणगावच्या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुरस्कार मिळाला होता. पुढचा चेंडू सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. विकेट कीपर थोडीशी चुकी करतो मात्र एक्स्ट्रा धाव मिळेलच. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगतायत की 27 धावा. पुढचा चेंडू राईट हा मोडतो विकेटने. मोठा फटका साईडला. हा भिंगरी स्ट्रोक. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. जबरदस्त फटका. आपण पहिल्या ताकद झोपली होती की श्याम जगताप आपली विकेट का खाली केली याचं उत्तर देताना प्रमोद भुईर. आतापर्यंत 4 चेंडू खेळले 14 धावसंख्या त्यांच्या बॅटमधून. 2 सिंगल 2 षटकार आणि धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा बनले डबल 3. साईला टार्गेट केलाय. संघाचे मुख्य गोलंदाज आहेत आणि साईच्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. बघूया पुढील चेंडू. अजून एक मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅटची एज. शॉर्ट टॉर्नामेंटला चांगली फिल्डिंग. चांगला कमबॅक गोलंदाज साईनाथच्या माध्यमातून. मात्र आज फलंदाज प्रमोद भोईर आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना ज्या प्रकारे ग्रामीण क्रिकेटला गाजवलं या खेळाडूने त्या प्रकारे हा क्रिकेट त्याचं पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले का नाही मात्र बाल बचे वापर. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर एक्स्ट्रा धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 35 धावा 35. एक चांगली धावसंख्या. चांगला खेळ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. दोघांनी 2 मोठे फटके खेळलेले आहेत. विजय पाटीलने 2 चौकार आणि प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून 2 षटकार. नेक्स्ट मॅच बिग मॅच. मातोश्री चाविंद्र आणि दिवा स्पोर्ट दिवा. धन्यवाद संदेश. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहुण्यांच्या स्वागत सन्मानाकडे बोलतोय. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोलीच्या माजी सरपंच बिभीषण दादा बादशाबाई यांच्या सौभाग्यवती सुनीताताई बिभीषण पाटील या ताई उपस्थित आहेत. त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं नंदूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच आपल्या टीव्ही मॉनिटर आपण पाहू शकता. नक्कीच भरपूर वर्षाची परंपरा आहे क्रिकेटची आणि महिला देखील नेहमी आवर्जून उपस्थित असतात क्रिकेटचे सामने बघण्याकरिता. आज देखील आमच्या या ताई आपण व्यासपीठावरून पाहतायत. सुनीताताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद आणि आभार. आपण आलात या स्पर्धेमध्ये. 3 षटकाची समाप्ती. 35 धावा धावफलकावर. वेल अगदी 17 मिनिटं घेतली होती. काही हरकत नाही आहे. मात्र येणाऱ्या शेवटच्या षटकासाठी फक्त तुमच्याकडे 4 ते 3 मिनिटं आहेत. लक्षात घ्या. दिनेश गोलंदाज शेवटचा स्लॉगर आहे आणि इथून आता विजय पाटील आपल्या आक्रमक मध्ये खेळतील का पाहूया आपण. राऊंड विकेटने पहिला चेंडू. फुलटा चेंडू. फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू मैदानाच्या आत नव्हे तर मैदानाच्या बाहेर जाण्यासारखा होता. आज मूड मध्ये नाहीये ज्या प्रकारची फलंदाजी होत आहे. 3 ते 4 फुलटा चेंडू मिळाले होते. 2 चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून आले. मात्र षटकार बघण्याकरिता त्यांचे क्रिकेट रसिक आहेत. त्यांना विजय पाटीलच्या बॅटमधून एक षटकार बघायचा आहे. धावा 36 धावा धावफलकावर. दिनेश गोलंदाज.
फुलटा चेंडू ऑन साईडला. हा प्रमोद आहे, षटकार नंबर 3. तिसरा षटकार आलाय प्रमोदच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय आज, अलगच मूड मध्ये. जास्त लांब जायचं नाहीये, जास्त मोठा प्रवास करायचा नाहीये. गोवा गाव आणि गोवा नाका जवळच आहे. नक्की संदेश आज आपण पाहिलं तर जवान म्हणून गोवे संघाकडून संजय पाटील 6 मध्ये 13 रोखल्या आणि नेहमीच ते 12वे खेळाडू म्हणून आपण गोवे संघाकडून पाहिलं. आज दिनेशला देखील संधी दिलेली आहे जय भोलेनाथ सर्वेबाला टीमकडून प्ले 11 मध्ये. मात्र त्या दिनेचा सध्या तरी समाचार घेताना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेलाय. चांगली फिल्डिंग, बाजीराव तिथे आहेत, रनआउटची संधी आहे. 2 धावा पूर्ण. आप कह सकते विजय पाटिल की मैं भी राहत की सांस ले सकता हूँ, कारण की धावा एका बाजूने बनत आहेत. काही हरकत नाहीये. सलामीला आलेला खेळाडू आहे विजय पाटील. पूर्णपणे थकला गेला, मात्र मी माझ्या संघासाठी जिद्द आणि माझा क्रिकेट दाखवत आहे. चांगला खेळ आहे. थोडीशी चर्चा करताना चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. खर्च भरपूर मोठा आहे, चर्चा देखील होणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक चेंडू मागे आपण एकत्र होऊ नका. दोन्ही फलंदाज वेल आपली देखील सेट करण्यात आलेली आहे. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेटने दिनेश. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू लांबून हा स्ट्रोक बनवला गेलाय. मिसफिल्ड होत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच फलंदाज विजय पाटील वारंवार प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा बनवत आहेत. धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर 46 धावा, एक सेफ टार्गेट सध्या तरी. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेश घरत सर, आपण फलंदाजांना विचारायचं आहे फिट आहेत की नाही, काळजी घेणं आपलं काम आहे. यस. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह. शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव पूर्ण केली आहे आणि आता रनआउटची संधी आहे. आणि आता शेवटच्या मोमेंटला विजय पाटीलने सांगितले का आता बस, मी थांबतो इथून, मी वापस जातोय. फलंदाज बाद. रनआउटचा विकेट. चला नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. नाही, कोणगावच्या स्पर्धेपासून आपण पाहतोय विजय पाटील यांना की भरपूर संघर्ष करतायत. सलामीला आलेला खेळाडू आहे. अजूनही शेवटच्या षटकापर्यंत थांबला गेला होता. आता नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन बंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अल्पेश, किती चेंडू बाकी आहेत? फक्त एकच चेंडू आहे. काय रणनीती असेल या हनुमान गोवे टीम संघाची, कारण की स्ट्रायकिंगवर प्रमोद आहे आणि नवीन फलंदाज बंडू आलाय. आता खालून जर स्ट्रोक आला तर किती धावा पूर्ण करतील? 2 फलंदाजामध्ये तालमेल नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करू आपण. षटकारानंतर कंट्रोल गोलंदाजी दिनेश गोलंदाजी करताना. नेक्स्ट मॅच, बिग मॅच. यानंतर मातोश्री चाविंद्र आणि दिवा स्पोर्ट दिवा. एक चांगली लढत. कृष्णा मडवी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चाविंद्र टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. शेवटचा चेंडू या पहिल्या डावाचं. बॅटर सज्ज होत आहे प्रमोद भोईर. 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले प्रेक्षकांना. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. बंडू, काय घडलं तर फलंदाज प्रमोद रनआउटच्या स्वरूपात आउट होत आहे. फक्त एकच धाव जोडता आलेली आहे शेवटच्या चेंडूवर. टोटल धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर आपण पाहतोय 48 आणि 49 धावांचं एक चांगलं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे जे बोलण्यासाठी पाडा टीम संघासमोर. एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये टॉस मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत असणार आहेत. सन्माननीय गणेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर नंदू दादा आपण देखील यायचं टॉस बॉक्स मध्ये. वेलकम टू कॅप्टन्स मातोश्री चाविंद्र आणि दिवा स्पोर्ट दिवा. बिग मॅच आणि बिग टॉस. आपण आहोत स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील टॉस बॉक्स
पुरस्कर्ते आहेत भरत दशरथ पाटील साहेबांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. वेलकम दोन्ही संघाचं आपण कॅप्टनला पाहतोय. हेड अँड टेल कुणाचा कॉल आहे? मातोश्रीचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि आलेल देखील हेड आहे. थँक्यू साहेब, आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. मातोश्री एक चांगला संघ देखील आहे आणि चांगले आयोजक देखील आहेत. सर्वप्रथम तुम्ही एंट्री केली गोवा नाका आणि गोवा नाकावरून थेट आपण पिंपलगडच्या ऐतिहासिक मैदानावर पंचकृषीच्या मैदानावर आहात. कसं फिलिंग होत आहे? खूप चांगलं फिलिंग होतं आणि ग्राउंड सुद्धा चांगला आहे, खेळायला मजा येईल. आई गावदेवी पिंपलगड संघाचं आयोजन आहे आणि भरपूर चांगला क्रीडांगण बनवलेला आहे, चांगला व्यासपीठ बनवलेला आहे आणि आपल्या पोटीबलाच्या खेळाडूंना ते म्हणतात ना, आयुष्यातील उरलेले दिवस जे असतात आपण एन्जॉयमेंटसाठी क्रिकेट खेळत असतो, आपल्या फिटनेससाठी क्रिकेट खेळत असतो. मग तेव्हा आपण एखादी चांगल्या प्लॅटफॉर्मच असणं फार महत्त्वाचं आहे. तर चांगला ग्राउंड, चांगलं आयोजन, नक्कीच तुम्ही कौतुक केलं. नाणेफेकी जिंकली आहे, महत्त्वाचं होतं टॉस. फिल्डिंग करण्याचा तुमचा निर्णय, तुमच्या संघासाठी शुभेच्छा असतील. कृष्णा मडवी, आपण देखील भरपूर मोठे आयोजक आहात, मोठमोठ्या स्पर्धा आपल्या गावामध्ये होत असतात, मात्र या मैदानावर खेळण्याची वेगळीच मजा असते. तू जेव्हा एंट्री केली तुला कसं वाटलं हा क्रीडांगण? खूप सुंदर वाटलं मला. असं वाटतं की असं खरोखरच याच्यापुढे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीयसारखं हा मैदान व्हावं. नक्कीच आपण दमन साईडला गेलो तर अशा प्रकारचे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात. चारी बाजूने स्वच्छ आणि ग्रीन घास जो मैदानामध्ये असतो, एक पोषक असतं खेळाडूंसाठी. डाईव्ह वगैरे आपण करत असतो तेव्हा बेनिफिट मिळतं खेळाडूंना, एक सुरक्षितरित्या आपण डाईव्ह करू शकता. नाणेफेकी महत्त्वाची होती तुमच्यासाठी? नक्कीच. नाणेफेकी जिंकली असतं तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग असते. आता बॅटिंग करायची आहे, काही हरकत नाही आहे. टॉस फार महत्त्वाचा नाही आहे, मात्र बॅटिंग फार महत्त्वाची आहे. आता बॅटिंगला फोकस करायचे. संघाला काय सांगशील, किती धावा बनवायच्या 4 षटकामध्ये? कमीत कमी 40 ते 50 धावा. एक रंगतदार सामना होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. हे होते कृष्णा मडवी. नाणेफेकी झालेली आहे, मातोश्री टीम संघाच्या कॅप्टनने जिंकली आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉम बॉक्स कालीराम किनी सर, धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. वेलकम सुदाम पाटील, आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच मातोश्री 40+ चाविंद्र संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सुदाम पाटील. मातोश्री 40+ चाविंद्र आणि दिवसभर दिवा नाणेफेकी जिंकून चाविंद्र संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ओके, इथे 49 धावांचं लक्ष आहे. आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या आहे. क्या बात आहे. दिलीप पाटील या महत्त्वाच्या सामन्यातून उपस्थित झालेत. चला सामना लगेच सुरू करा. आपण फिल्डिंग लावून घ्या. गोवे टीम सुदाम पाटील मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि बैलगाडा शर्यतचे देखील शौकीन आहेत. आपलं स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. अगदी नामदेव चौधरी आणि दिनेश पाटील ही जोडी आपण उल्हास पाटील. बघूया आता दिलीप पाटील जॉईन झाले. टीमची ताकद नक्कीच द्विगुणित झाली असेल, कारण की एक गोलंदाज ज्याची कमी ते नक्कीच भरून काढतील. नक्कीच अगदी विलास पाटील सर आणि शैलेश पाटील जॉली कामतकर संघाचे दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. यांनी अंतिम फायनल डेच्या दिवशी एक एक्स्ट्रा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जाहीर केले. धन्यवाद विलास पाटील सर आणि शैलेश पाटील. आपलं गावदेवी 40+ पिंपलगड संघाच्या वतीनं मनापासून आभार. पहिला चेंडू आला वाईट.
नाही वाईटसाठी डेअरच नाही आहे तानाजी पाटील. बघा तुम्हाला भीमर नाही, अगदी पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण की वाईटसाठी कुठल्याही प्रकारचा डेअरची व्यवस्था नाही आहे. आपल्याला भीमरसाठी आहे. उल्हास पाटील 49 धावांचं आव्हान आहे. इथे अगदी आपण चेंडू पाहिला तर ऑफस्ट्रिकवरचा पाहिलाय. नक्की शॉर्ट थर्डमॅन रिझनमधून एक सिंगल धाव नामदेव चौधरीने कंप्लीट केली. 49चं लक्ष आणि पहिला चेंडू वाईट आला. त्यानंतर बॅटने एक सिंगल, 2 धावा. बघूया उल्हास पाटील डावखुरे हाताचे फलंदाज आणि डावखुरे हाताचे गोलंदाज असा चांगला खेळ मैदानातून. दोन्ही खेळाडू लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. इथे फटका उडवला आहे. चांगला संपर्क, ताकद चांगली आहे. अगदी चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर रिझनच्या वरून षटकार. टीम चालू सीझन मध्ये चांगल्या मूड मध्ये आहे. दडपण नाही कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक खेळ खेळताना आपण या टीमला पाहिलेलं आहे. चाचणी स्पर्धेपासून नामदेव चौधरी चांगल्या टच मध्ये आहेत. आज दिनेश पाटीलची चांगली साथ. 49चं लक्ष असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्यात 8 अशी चांगली सुरुवात आहे. मात्र गोवे टीम देखील सामना सोडणारी टीम नाहीये. हा चेंडू कमी गतीने टाकलाय. चेंडू अगदी चाललाय गली क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव. धावसंख्या 9. उल्हास संघाचे एक चांगले गोलंदाज. क्या बात आहे. फुल लेंथ डिलिव्हरी, वाईड यॉर्कर, कमालीची लाईन ॲट लेंथ. उल्हास यांनी एक आपल्या कोट्यातील सर्वात चांगला चेंडू नामदेव चौधरी यांना टाकलाय. वा. इथे देखील चेंडू डॉट आलाय. क्या बात आहे. नामदेव चौधरी दुहेरी मनस्थितीमध्ये. 12 बका सोडून द्यावं. चेंडूला स्केअर होते विकेट. क्या बात आहे. वाह, अप्रतिम. बॅकवर्ड शॉर्ट लेगला चांगली फिल्डिंग. नक्कीच अगदी त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघाच्या काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. खुश आहेत. नक्कीच आज नवीन सिनियर खेळाडूंना संधी गोवे संघाकडून दिली गेलेली आहे. 1 ओव्हर 10, 1 षटकार 1 वाईट. त्यानंतर चांगलं कमबॅक उल्हासनं. अजूनही 39 बनवायचे 3 ओव्हरमध्ये. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी प्रमोद भोईर. दिलीप पाटीलला अजूनही राखून ठेवलाय. संघामध्ये चंदू नाही आहेत. आज पहिला सामना जिंकून दिला अक्षरशः संजय पाटीलनं. 6 मध्ये 13 डिफेंड केल्या.
प्रमोद भोईर. चला यानंतर लगेच मातोश्री 40+ चाविंद्र टीम सामना संपल्याबरोबर आपण मैदानामध्ये उतरायचं आहे फिल्डिंग करण्यासाठी. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि दिवसपूर दिवा प्रथम फलंदाजी करेल. पहिला चेंडू फ्लाईट दिली होती डीप मिड विकेट रिसनला. चांगली फिल्डिंग विजय पाटील. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत 7 चेंडूमध्ये. नक्कीच आमचे गणेशजी पाटील आणि बाबुलजी शेलके या स्पर्धेसाठी मोलाची उपस्थिती. स्पीडअप करा. तुम्हाला पहिले 3 ओव्हरसाठी 17 मिनिटांचा अवधी आहे. वेळेकडे लक्ष असू द्या. संघनायक स्वतः बंडू पाटील. क्या बात आहे. इथे हा चेंडू काय घडलंय. हा ना आणि अखेरकार एक सिंगल धाव. सर बाईज आहे की यस बाईचा इशारा आलाय. पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. सोमनाथ पाटील अगदी या स्पर्धेसाठी गावदेवी 40+ पिंपळगड संघाचे अपार मेहनत आहे. बघूया प्रमोद भोईर. इथे चेंडूला लॉंग ऑफ रिझनला ऑन दी कार्पेट केलेलं आहे. बघा दिलीप पाटील चांगले खेळाडू आहेत. चांगले पंच देखील आहेत. मास्टर 40+ संघटनेशी संलग्न आहेत. एक ओव्हर 3 चेंडूमध्ये आले 13. बनवायचे 4 ओव्हरमध्ये 49. अजूनही 15 मध्ये 36. धावांची गरज आहे अजूनही. फुलटॉस आणि नक्कीच फुलटॉसवर फुल टोल वसूल. ताकदीचा वापर. दिनेश पाटीलचा ब्लास्ट षटकार. धावा बनले तर 19 भीमरसाठी. यस भीमरसाठी डेअरची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. साधा वैधील. बघा कुठलाही डेअरच घ्यायचा असेल तर मैदानी पंच आपण 15 सेकंदाच्या आतमध्ये आम्हाला इशारा करायचा आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. यस 15 सेकंद आहेत तुमच्याकडे फक्त. इथे फलंदाज दिनेश पाटीलची मोठी विकेट. अगदी पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. क्या बात आहे. षटकार खाल्यानंतर कमबॅक केलेले आहे प्रमोद भोईरनं. मोठी विकेट या सामन्यातून आलेली आहे जान मनगोवे टीमसाठी.
नक्कीच या सामन्यातून मोठी विकेट तर मिळालेली आहे. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिले तर 19 धावांची भागीदारी नामदेव चौधरी आणि दिनेश पाटील मध्ये. नवीन फलंदाज साई पाटील आलेत, स्वतः संघाचे संघनायक आहेत. 49 बनवायचे आहेत आणि 19 झालेत. अजूनही 30 धावा आणि त्याच्यासाठी चेंडू आहेत 13 मध्ये 13 चेंडू आणि 30 ची गरज. बघूया साई पाटील, प्रमोद भोईरचा दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू होता. शॉर्ट दरम्यानला चांगली फिल्डिंग, इनफिल्डच्या आतमधून शैलेंद्र पाटील सर आहेत. क्या बात आहे. 20 आलेत आणि आता 29 ची अजून गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 20 आणि उर्वरित 12 मध्ये 29. ओके, येणाऱ्या गोलंदाजीमध्ये दिलीप पाटीलचा एक ओव्हर आहे. त्यानंतर बघूया श्याम जगताप येतील. संजय पाटील पहिल्या सामन्याचे हिरो. मला वाटतं या सामन्यातून दिसत नाहीत प्ले 11 मध्ये. आहेत का कुठे संजय पाटील? बंडू पाटील यांचे बंधू काय पहिला सामना जिंकून दिला आपल्या टीमला, जयदुर्गा टेंबुर्णा टीम समोर. बघूया दिलीप पाटील जर्मन गोवे संघाचे मुख्य गोलंदाज. 12 मध्ये 29 पाहिजे. साई पाटील स्ट्राईकवर आहेत. पहिला चेंडू अगदी पॉइंट रिझनला केलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल धाव नामदेव चौधरी आणि साई पाटीलनं समाधान मानलेले आहे. 11 मध्ये 28, 13 मध्ये आलेत 21 आणि उर्वरित 11 मध्ये अजूनही बनवायचे 28. भिवंडी पंचक्रोशीतील एक नावाजलेलं मैदान. या मैदानाची ओळख आणि त्या मैदानावर आपण पाहतो गावदेवी चषकाचा आजचा पहिला दिवस. गावदेवी 40+ पिंपलघर आयोजित ही स्पर्धा. दिलीप पाटील, नामदेव चौधरी यांच्यासाठी हा चेंडू स्लोवर चेंडू होता. फ्लाईट दिली होती. नक्कीच पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. 10 मध्ये 27, 10 चेंडू 27 ची गरज. इथे फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक जज करतायत. चुकी होणार नाहीये. फलंदाज झेलबाद साई पाटील. वेलकम राजन डी पाटील, बंदऱ्यावरती कल्याण संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि आपले लॉट कमिटी मेंबर. वेलकम दिवास्फोट डिवा, उदय म्हात्रे, किरण म्हात्रे, विनोद भोईर, कपिलदादा म्हात्रे, कृष्णा मडवी, चिंतामण ऑल टीम वेलकम. नक्कीच इंडी म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. नक्की दिवा एक्सप्रेस या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. उदय म्हात्रे रेड कॅप. आज कैलास भोईर देखील आहेत. क्या बात आहे. रोशन भोईर कुठे आहे? क्या बात आहे. तेज तर्रार राजेश आलेत फलंदाजीसाठी. इंडी मात्र वेलकम. चिंतामण भाऊ, इथे चेंडू ऑन साइडला खेळलेत. गॅप मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. कैलास भोईर आपलं देखील स्वागत. चौकाराने धावसंख्या झाली होती 26, 7 मध्ये 23, 7 चेंडू 23. विनय म्हात्रे आमचे दिवस संघाचे एक खंत समर्थक आहेत. विनय 7-23
क्या बात आहे. इथे बघूया चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा एकदा शैलेंद्र सर यांच्याकडून चांगली फिल्डिंग. 3 ओव्हर 27 आणि आता 6 मध्ये पाहिजेत 22. 6 मध्ये 22. पहिल्या मॅच मध्ये 6 मध्ये 13 रोखल्या होत्या. मात्र ते गोलंदाज सध्या आराम करतायत संजय पाटील. 6 मध्ये 22. दुसरा विजय आणि पहिल्या सत्राचे नक्कीच बघूया कोण संघ अंतिम विजेता राहील. जय हनुमान. गोवे की जय भोलेनाथ. सरवळी बारा. सकाळच्या पहिल्या सत्रावर 2 विजय कुठला संघ प्रस्थापित करेल. 6 मध्ये 23 आहेत आणि तानाजी पाटील बॉलिंग मार्कवर. राजंडी आपण मान्यवर कक्षामध्ये या. पहिला चेंडू हलक्या हातानं खेळलेला आहे. राजेशनं स्ट्राईक रोटेट केलेल्या नामदेव चौधरीसाठी. नक्कीच आता उरल्या सुरल्या अशा अपेक्षा नामदेव चौधरीवर आहेत. 5 मध्ये 21. 28 धावा झालेत. 5 मध्ये 21. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. अगदी खेळपट्टीला तोलून मापून चेंडू टाकलाय. दुसरी धाव नामदेव चौधरीनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 30. राजंडी आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि बंद्रा मारुती काल्ले टीम चे एक अष्टपैलू खेळाडू आपलं स्वागत आहे. 4:19. क्या बात आहे. चेंडू अगदी बॅटच्या रडर मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय सीमा पार. षटकार. तीन चेंडू आणि पुन्हा 13चा आकडा आलाय. पहिल्या मॅच मध्ये 6 मध्ये 13 होत्या. आता 3 मध्ये 13 रोखायचे तानाजी पाटीलला. नक्कीच आमचे मित्र दिवे अंजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच इंद्रजित पाटील आम्हाला जॉईन झालेत. तीन 13. इथे देखील चांगला फटका आणि हा चेंडू देखील सीमा पार. चौकार. राजेशनं एक सिंगल का घेतली याचं उत्तर देताना नामदेव चौधरी 2-9. दोन्ही चेंडूंवर मोठेच फटके. नक्कीच तानाजी पाटीलवर दबाव आता वाढलेला आहे. कारण की 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलाय नामदेव चौधरीनं. आता 2 मध्ये नाव. सुदाम पाटीलकडे देखील सामन्याकडे पाहत आहेत. खेळपट्टी कशा प्रकारे साथ देते फलंदाजांना. चेंडू 70-70 नक्की सर्वांना आवडणारे चेंडू आहेत. एकदा का बॅटच्या पट्ट्यामध्ये आला की तो थांबणं मैदानामध्ये कठीण आहे. या चेंडूची चर्चा खूप आहे गणेश ठाकरे आपल्या 40+ मध्ये. क्या बात है. 2-9. तानाजी पाटील की नामदेव चौधरी. इथे फटका उडवला आहे आणि हा चेंडू फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार आलाय. अजून 5 पाहिजेत. 1 मध्ये 5. बघा उदय मात्रेला बक्षीस लागलेली आहे. मैदानामध्ये उतरण्याआधीच आपल्या मंडळाचे सहसचिव आणि तुफान पिंपळ संघाचे इष्टरक्षक फलंदाज जगदीशदादा मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000. उदय मात्रेसाठी आहे. ऑनलाईन पेमेंट येईल. तुमची विकेट हॅट्रिक कंप्लीट करा आणि आपला मोबाईल चेक करा. अकाउंटला पैसे जमा होतील. 1 चेंडू 5 धावा. नामदेव चौधरी चांगले लय मध्ये आहेत. वेलकम पुण्यनाथ.
क्या बात आहे. सोमनाथ चौधरी यांच्याकडून नामदेव चौधरीला ऑफर आहे. या चेंडूवर जर षटकार टोकून सामना विजय करून दिला तर सोमनाथ चौधरी जानमन सरवली संघाचे संघनायक यांच्याकडून 500. वा क्या बात आहे. जगदीश मात्रे यांच्याकडून देखील 500. आता बक्षीस लागलेलं आहे ते नामदेव चौधरीवर. तानाजी पाटीलला कोणीतरी बक्षीस नक्कीच लावेल. बघूया. 1 मध्ये 5 गोल्डन षटकार मारावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. षटकार मारले तर जगदीश मातेकडून 500, सोमनाथ चौधरीकडून 500 फलंदाज झाला. तानाजी पाटीलला बघूया बक्षीस लागेल. चेंडू टाकल्यानंतर समजेल बक्षीस कोणाला मिळेल. आणि हा चेंडू सीमा पार षटकार. काय नामदेव चौधरी फलंदाजी करतात. वय वर्ष 45 प्लस 55. नक्कीच अतिशय चांगला सामना जिंकला. 6 मध्ये 22 होत्या. सामनावीर नामदेव चौधरी. चला लगेच चाविंद्र टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. सोमनाथ चौधरीकडून 500 आणि जगदीश